कोर्टात केसच दाखल होणार नाही, साक्षी पुरावा. देव म्हणले आता मी साक्षीदार. अर्जुना बाण पूल, मारुतराय मोडा पूल. मारुतराय म्हणजे जिंदगी गेलीला का उड्या हाणण्यावारी, वय झालं तरी उड्याच हाणायला होता आम्हाला म्हणले. आणि काय मारुतीला मिळालं रामानात सांगा बरं, रुपयाचा इन्कम झाला नाही, मरणाचा हाल झाला. ते खरं कार्यकर्ते बिड्यावर येत असतात, नाही नाही त्यांचीच माझ्या. मारुतीराय मरणाचं बक्षीस सम्राट सुद्धा रुपया दिला नाही राव मारुतीला. आणि काय मिळालं रामायणात मारुतीला, रामाला त्यांची बायको मिळालेली, बिभीषणाला लंका मिळालेली, ह्यांची शेपटी मध्येच झाली. म्हणजे आहे का नाही, खऱ्याचं किती मरण नाही सांगा बरं मला. पण असू द्या, जगाच्या कल्याणात संताच्या विभूती हे भक्तय तरी निष्ठा सोडत नाही. मारतो बा उडी, बांधा परत पूल तयार एकाच बाणा. हनुमंताने परत प्रभू रामचंद्राचं स्मरण केलं, जय श्रीरामानं उड्डाण केलं. देवाने मनात विचार केला आता बी पीठच होणार आहे, पण पूल वाचला पाहिजे. पूल का वाचला पाहिजे, तर अर्जुन वाचला पाहिजे. आणि अर्जुन का वाचला पाहिजे, तर युद्ध करायचे. आणि युद्ध का करायचं, तर धर्म टिकवायचा आहे. धर्मासाठी युद्ध, युद्धासाठी अर्जुन, अर्जुनासाठी सध्या पूल वाचणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या मनात आणखी एक छोटा प्रश्न निर्माण होईल, देवाने अर्जुनाची बाजू जास्त घेतली आणि मारुतीची कमी घेतली, असं दिसतंय का नाही? तर पण असं होत नाही. याचं कारण सांगतो. हनुमंतराय झेंड्यावर राहिले काय, मंदिरात राहिले काय, ते आहेत चिरंजीव. मोठ्या माणसाला कुठं ठेवा तितक्याच ताकदीनं राहू शकतो. पण ही बोलण्याच्या भपकी डायरेक्ट बोलून गेले होते की मी मरण. हनुमंतराय जीव दिल म्हणले होते का, मी झेंड्यावर मुक्कामाला राहीन. ही मोठ्याची भाषा बर का. मोठ्या माणसाच्या कवाच्या किल पाकाडा ती सापडतच नाहीत. आणि खैरी खपाखप बोलून जाते तर मरण जगन, तसं जमत नसतं. तोलून मापून शब्द टाकावा लागतो. त्याला बोलण्याचं सुद्धा, त्याला सुद्धा बुद्ध्यांक असावा लागतो. आणि मग हनुमंतराय म्हणले होते झेंड्यावर थांबून. अर्जुन सध्या गरजेचा आहे. आणि अवतार बी आठवा होता अर्जुना नसले, मग युद्ध तरी कसं करायचं, धर्म कसा टिकवायचा. हनुमंतराय हवेत उड्डाण केले आणि भगवंतानी पुलाच्या खाली सुदर्शन चक्र लावलं. तिला खालून जॉईंट सुदर्शन चक्राचा. हनुमंतरायांची उडी बसली. आता मालकाचं शस्त्र म्हणले आप मंत्री कसा करायचा. उडी बसली, हनुमंतराय परत हवेत उचलली. अरे मारुतीराय म्हणले मगाशी मोडला ना, आता कसं काय. देवाकडे बघितलं, देव हसले. हनुमंतराने ओळखलं ह्या बाबाने कुटाणा केला. आणि तेव्हापासून हनुमंतराय अर्जुनाच्या ध्वजावर मुक्कामाला. ज्ञानोबाराय सांगतात, ध्वजस्तंभावरी वानरो तो मूर्तिमंत शंकरो सारथी शारंगधरो अर्जुनेशी. आपल्या भक्ताला सीन होऊ नये म्हणून भगवंतानी पुलाच्या खाली सुदर्शन चक्र आडवं लावलं. अभंगाच्या दुसऱ्या